नारळाला चला 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 सगळी पोरे धावत यायची. पूर्वीचा आज आनंदाचा सण आहे भोई आणि कोळी बांधवांचा. आम्ही दरवर्षी आनंदाने साजरा करतो. सावित्री नदी भोई समाजासाठी उदरनिर्वाहाचं एक साधन आहे. त्यामुळे तिला मच्छीमारी वाळू हे व्यवसाय यावरती अवलंबून असायचे. मित्रांनो, आज आहे नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन. सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आम्ही चाललो आहे रक्षाबंधनला आणि आपल्या दर्याला नारळी पौर्णिमेचा नारळ अर्पण करायसाठी. तर चला तर मग जाऊया नदीवर. एक टीम या साईडने चालत येते आणि आपण चाललोय गाडीवर. ते बंटा गोड घेऊन काय तरी ते कुठं आला होता. नारळ कुठं आहेत हे नारळ कुठं आहेत. तर याने बरीचशी मंडळी नारळी पौर्णिमेसाठी आलेली आहेत आणि आता प्रत्येक जण आपण आणलेलं आहे. इकडं दार्याकडे इकडं 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 तोंड. हा तरी घे आपला नावाचा नारळ ठेवतील आणलेला. आणि काही जण गावातली मंडळी अगोदर येईल असेल. आता कामानंतर एक एक जण प्रत्येक जण. तांदूळ कुठं राहिलं. नारळ आणलेलं आहे. तांदूळ बाबा घे घे हे घे. आणि नदी म्हणाल तर आता पाणी भरपूर ओढलंय. कार गेलाय पाणी कार. इथं आपण झेंडा लावला होता होडी स्पर्धेच्या वेळी. तो झेंडा या पुरामध्ये वाहून गेलेला आहे. काय आला नीट ठेवा रे नीट ठेवा. पाण्यात पडला पाण्यात पडे. छत्री मने छत्री मामा मनास चाल. गंजा पाण्यात वेस्ट पाणी दे. महादेव सांग मासे मार जातात लक्ष असू दे म्हणून. हा हा सुखरूप घरी येऊ दे. घरी येऊ दे. हा पाण्यात धंदा करताना व्यवस्थित राहून चोरी करायला जातात आता मानाचा नारळ दर्यासागराला दिलाय. गाजानं घालून झालंय की दरवर्षीप्रमाणे हा नारळ अर्पण करत आहोत. आणि ह्या दर्यामध्ये दरवर्षी इजा असते आणि आजपासून खऱ्या अर्थाने मासेमारीला सुरुवात होईल.
अशा तऱ्हेने पहिला जे नारळ आणले होते ते आपण धरायला काही जण सुरुवात का आपण फेकतो. दरवर्षी आपल्याकडे इकडे होड्या असायच्या नारळ पकडायला चोरस असायची, पण ह्यावेळेस तसं काही नाही आहे. आणि आपण हे नारळ दराला फेकणार लांब, जिथे जातील तिथे जातील. काही जण पकडायचा प्रयत्न करतील. अच्छा, तर अविनाश गेल्याच्या नंतर दुसरा ऋग्वेद आहे, नंतर सार्थक आणि पाठीमागे इन्यामा. माझं जाणार नाही एवढा. खाली दादा खाली. आणि अशा तऱ्हेने धरला नारळ आपण झालेत. आणि आता आपल्यासोबत आहेत सचिन जाधव, वैभव जाधव आणि पांडुरंग मिंडे. तर ते नारळी पौर्णिमेबद्दल 2 शब्द सांगणार. पहिले मी सचिन जाधव यांच्याकडे येतो. त्यांनी नारळी पौर्णिमेबद्दल जुनी रीत किंवा त्यांना माहीत असते त्यांची बालपणीची आठवण अशी सांगावी. आज नारळी पौर्णिमेचा आज आनंदाचा सण आहे. भोई आणि कोळी बांधवांचा आम्ही दरवर्षी आनंदाने साजरा करतो. सालाबादप्रमाणे आज मानाचा नारळ आहे, तोही आम्ही समुद्राला अर्पण केला आहे. आणि आज आनंद खेळून मिसळून आम्ही आज जो कार्यक्रम साजरा करतोय. बालपणीची आठवण म्हणजे बालपणीच्या आठवणी लहानपणी कसं व्हायचं की आणि आता कसं आहे दोन्हीमध्ये पडले फरक. हा म्हणजे इकडे 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 नारळ आहे का तिकडे नारळ आम्ही वाढायचो. नारळाला चला 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 सगळी पोरं धावत यायची लहानपणी. सगळी हा पकड तो पकड नारळाशी बोलायची. म्हणजे नारळ टाकल्याच्या नंतर हा पकड हा पकड हा म्हणजे नारळाला पकडायची. आणि आता जे आपल्याला नारळ टाकायचे होड्या दिसत नाहीत. 2-3 होड्या असायच्या. म्हणजे नारळ पण जास्त असतील ना तेव्हा. नारळ जास्त. अजून काय मामा तुझ्याकडनं? तुझ्या सावित्री नदी ही भोई समाजाची माता आहे, कारण की तिला महाडच्या आशीर्वाहिनी बोलतात. कारण दुसरं आता कसं सावित्री नदी ही भोई समाजासाठी उदरनिर्वाहाचं एक साधन आहे. त्यामुळे तिला मच्छीमारी, वाळू हे व्यवसाय तिच्यावरती अवलंबून असायचे. हा नारळ तिला शांत करण्यासाठी व मच्छी भरपूर भेटावी यासाठी दिला जातो. अजून धन्यवाद. आपण दिलेला आपला अनुभव नक्कीच आनंदाचा आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता जरी आपण शहरीकरणाकडे वळलो असो तरी पण आपण आपल्या पिढीने किंवा जी जुनी पिढीने जी जपलेली परंपरा होती त्या अजून आपण जपत आहात. आणि आपल्या मार्गदर्शनाखाली ही जी लहान मुलं आहेत त्यांनाही आपल्या परंपरा सांगतायत, त्याबद्दल आपल्या तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.